स्मार्ट अहमदनगर न्यूज। अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठी टंचाई निर्माण झाली। अजित 155 बी बियाणे व खताचे डीएपी युरिया रासायनिक खत उपलब्ध नाही, यामुळे शेतकऱ्यांनी मोठी टंचाई निर्माण झाली। 6 जूनला मिरुग आहे, अनेक शेतकऱ्यांचे पेरणी करायची तयारी सुरू आहे, परंतु शेतकऱ्यांना खत आणि बी बियाणाच उपलब्ध होत नाही, यावर जिल्हाधिकारी प्रशासन यांचं कुठलंही नियंत्रण नाही। संपूर्ण जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पेरा असल्यानंतरही अकोल्यातल्या शेतकऱ्यांना बी बियाणं खत उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी कृषी अधिकारी असफल ठरले। अशा अधिकाऱ्यांसाठी निषेध करून धिक्कार असो। शेतकऱ्यांना जर तुम्ही बी बियाणं रासायनिक खते उपलब्ध करू देऊ शकत नसाल तर तुमच्या पदाचा काय उपयोग? राजीनामा दिला पाहिजे। जिल्हाधिकारी तुम्ही राजीनामा द्या, तात्काळ खुर्ची खाली करा। कृषी अधिकारी तात्काळ खुर्ची खाली करा। अकोल्यातल्या शेतकऱ्यांचं पहिलेच अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे, आता पेरणी नाही केली यामुळे सुद्धा शेतकरी संकटात येऊ शकते। शेतकऱ्यांना तुम्ही आत्महत्या करायला लावता का, याचा जवाब द्या। अकोला जिल्हाधिकारी कृषी अधिकारी जवाब दो। पेरणीपर्यंत शेतकऱ्यांना जरी रासायनिक खते युरिया डीएपी उपलब्ध झाले नाही तरी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून याचा जेव्हा विचार केला जाईल याची नोंद जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांनी घ्यावी, हा आम्ही इशारा देतो। तात्काळ शेतकऱ्यांना बी बियाणं रासायनिक युरिया डीएपी खते उपलब्ध करून द्या, अन्यथा याचा परिणाम भोगण्यासाठी तयार राहा। सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य, आकाशदादा शिरसाट। जय जवान जय किसान। जय किसान जय भीम। अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठी पंचायत निर्माण झाली। अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अजित 155 बियाणे रासायनिक खते डीएपी युरिया उपलब्ध नाही। ऐन शेतकऱ्याच्या पेरणीचे दिवस आले, 7 तारखेला मिरुग आहे, तरी सुद्धा शेतकऱ्यांना आतापर्यंत अजित 155 युरिया डीएपी रासायनिक खत उपलब्ध नाहीत। जिल्हाधिकारी कृषी अधिकारी आणि इथले लोकप्रतिनिधी का झक मारतात काय? शेतकऱ्यांना आतापर्यंत हे बी बियाणं आणि रासायनिक खत उपलब्ध करून देऊ शकले नाहीत। जिल्हाधिकारी का झोपा काढतात का? तुम्ही जर शेतकऱ्यांना बी बियाणं आणि रासायनिक खत उपलब्ध करून देत नसाल तर तुमच्या खुर्च्या खाली करा। विनाकारण शेतकऱ्यांचं मरण करू नका। पहिलेच अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे घायल केलं, आताही शेतकरी संकटात आहे। या संकटातून सावऱ्यासाठी त्या शेतकऱ्याला अनेक दिवस लागतात। आता पेरणीचे दिवस तोंडावर आले, 7 तारखेचा मिरुग आहे, तरी सुद्धा अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अजित 155 बियाणे रासायनिक खते डीएपी युरिया उपलब्ध नाही। मग जिल्हाधिकारी का झक मारते का? इथले स्थानिक लोकप्रतिनिधी का झक मारतात का? तात्काळ शेतकऱ्यांना बी बियाणं रासायनिक खते डीएपी अजित 155 बियाणं उपलब्ध करून द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून याचा जवाब विचारला जाईल। जिल्हाधिकारी, आम्ही तुम्हाला इशारा देतो, तात्काळ शेतकऱ्यांना 2 दिवसात अजित 155 रासायनिक खते डीएपी युरिया उपलब्ध करून द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून याचा जवाब विचारला जाईल। आणि इथल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा मी आवाहन करतो की आई झवाळे काम करू नका। शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस आले, शेतकऱ्यांना बी बियाणं उपलब्ध करून द्या। जिल्हाधिकाऱ्याला त्याचा प्रश्न विचारा, उत्तर विचारा। आतापर्यंत शेतकऱ्यांना बी बियाणं काऊन उपलब्ध करून दिलं नाही म्हणून सगळ्याच्या सगळ्या आमदारांना आणि या अकोला जिल्ह्यातल्या खासदाराला मी आवाहन करतो की शेतकऱ्याच्या इकडे लक्ष द्या। आधीच अकोला जिल्ह्यातला शेतकरी हतबल झाला, पुन्हा त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी मजबूर करू नका। लोकप्रतिनिधी, मी आवाहन करतो, तुमच्या घरावर मोर्चा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। झोपीचा सोंग घेऊन जनतेची दिशाभूल करू नका। शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस आले, तरी सुद्धा खत आणि बी बियाणं उपलब्ध नाही। आता तरी कुंभकर्णासारखी झोपीचं सोंग घेऊन जागी व्हा, अन्यथा आम्ही तुम्हाला जागी केल्याशिवाय राहणार नाही।
हा इशारा देतो आणि जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा मी आवाहन करतो की तात्काळ 2 दिवसात जर शेतकऱ्याला बी बियाणं, रासायनिक खत, डीएपी, अजित 155 बियाणं उपलब्ध झालं नाही तर तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून तुम्हाला त्याचा जवाब विचारला जाईल हे आवाहन करतो, हा इशारा देतो आणि तुमचा मी धिक्कार करून निषेध करतो. तात्काळ शेतकऱ्यांना बी बियाणं उपलब्ध करून द्या अशी मागणी करतो. जय जवान, जय किसान.